आपलं आयुष्य आपल्याला दर दिवशी 24 तास देत असतं. तर त्या 24 तासांमध्ये आपण वर्तमानाची काळजी करायची की भूतकाळात जगायचं, की जे 24 तास मिळालेले आहे ते भरभरून जगून आनंदित राहायचं, हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. कारण बघा ना, जर आपण भूतकाळात रमलो तर वेळ निघून जाते, भविष्याची चिंता केली तरीही वेळ निघून जाते, पण जर वर्तमानात जगलो तर खरं आयुष्य आपण जगत असतो. मंडळी, मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज सॅटरडे आहे आणि स्वयंपाक चाललेला आहे. ॲक्च्युली सुट्टी नाही स्कूलला. निधीची तब्येत अचानक खराब झाली म्हणून मला सुट्टी टाकावी लागली. तीही घरी, मीही घरी आहोत. तर सकाळी होणारा स्वयंपाक मी आज थोडंसं 10-10:30ला करायला सुरुवात केली. वरणपोळी आणि शिरा असं करूया. तेवढ्यात मला स्वयंपाक करता करता वातावरण पावसाचं झालेलं दिसलं बाहेर. किचनमधनं बाहेर लक्ष गेल्यानंतर आणि पळत पळत मी टेरेसवर गेली, कारण टेरेसवर कपडे टाकलेले होते आणि बघते तर पावसाचे बारीक बारीक थेंब लागायला लागले. म्हणून फास्ट गेली आणि कपडे टेरेसवरनं आणले, कारण जर मी लवकर पोचले नसते तर कपडे ओले झाले असते. आणि माझ्याबरोबर निधीही माझ्या मागे आली. त्यानंतर कपडे वगैरे आणून झाले. मग मी म्हटलं की चला गुळाचा शिरा, वरण भात आणि शिरा, म्हणजे जसं वरण भात, ठेचा, मिरच्या तळलेल्या, हे एक कॉम्बिनेशन फिक्स आहे. तसं मला ना शिरा आवडतो वरण भाताबरोबर. नेहमी नाही, तर मला वाटतं हा शिरा मी 3-1 महिन्यांनी खात असेल, गुळाचा शिरा. नेहमी नाही बनवत मी, आणि साखरेच्या शिऱ्यापेक्षा मला गुळाचा शिरा जास्त आवडतो. तर शिरा बनवला आणि त्याच्यानंतर मस्त इथे ताट तयार करून घेतलं. गवाराची भाजी, ठेचा टाकलेली, वरणपोळी, पापड, ठेचा, लोणचं. आणि इकडे जोरात पाऊस सुरूही झालेला होता. पाऊस जोरात येत होता, पण ना त्याचे ना असे थेंब, म्हणजे पडणारे थेंब स्पष्ट दिसत नव्हते मला. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. मग जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर किचन क्लिनिंगला घेतलं. निधीची तब्येत बरी नसल्यामुळे तिच्यासोबत जेवण, तिच्यासाठी हलकं फुलकं घेतलं. तिला औषध दिलं होतं. त्यामुळे मुलांचं कसं असतं ना, लहान मुलांची एक गोष्ट असते की त्यांना बरं नको वाटू दे, पण ते खेळत असतात. आपल्या मोठ्यांचं तसं नसतं. आपल्या चेहऱ्यावर लगेच दिसायला लागतं की अरे मला बरं नाही आहे. क्लिनिंग वगैरे करून झाल्यानंतर मी तिला औषध दिलं आणि झोपवलं, कारण थोडा थोडा ताप तिला पुन्हा चढायला लागलेला होता. म्हणून मग तिला झोपवणं गरजेचं होतं. दुपारी ती कधीच झोपत नाही, तिची झोप फार कमी आहे आधीपासून, पण ती झोपली, जबरदस्ती झोपवलं तिला. आणि मग मी माझी बाकीची कामं केली. त्यानंतर संध्याकाळीची ही क्लिप आहे. तर संध्याकाळी मी योगा केला, कारण सकाळी वेळ मिळाला नव्हता लेट उठल्यामुळे. तर रोज योगा करणं खरंच गरजेचं आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. जसं मी आधी सांगितलं ना, मिळालेल्या वेळेचा पुरेपूर आनंद घ्या, जगून घ्या. तसंच योगा पण रोज करा. प्रत्येक स्त्रीने योगा करा, प्रत्येक व्यक्तीने करावा सांगायचं. पण विशेष करून महिला स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात. बारीक आहोत म्हणून योगाची गरज नाही, हे फार चुकीचं आहे. तुम्ही बारीक जरी असलं ना तरी तुमचं हाड वाकणार नाही. हे तुम्ही ट्राय करून बघा. सगळे आसनं तुम्हाला येतात का, तेव्हा कळेल की तुम्ही किती तंदुरुस्त आहात किंवा तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात. त्याच्यानंतर मेडिटेशन पण तुम्ही रोज करायला पाहिजे. मानसिक शांतता खूप मिळते. हे वाक्य मी रोज बोलते स्वतःला. आय एम अ गुड पर्सनॅलिटी, आय एम एनर्जेटिक, आय एम अ हेल्दी, आय एम व्हेरी फंटॅस्टिक. फेस योगामध्ये हे जे आहे ते मी शिकवत असते की प्रत्येक स्त्रीने हे वाक्य रोज स्वतःला बोलावे. जे लोक आपल्याला असं डम वगैरे म्हणतात ना, त्यांना उत्तर देण्यासाठी आपण खंबीर असणं गरजेचं आहे. जर तसं आपण स्वतःला कमी लेखलं तर समोरचा ऑब्व्हियसली आपल्याला कमी लेखणार आहे. त्याच्यामुळे ही रोज 5 वाक्य बोलायची सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाली आणि मग घर वगैरे झाडायला घेतलं. तर हे कर्टन सगळे आलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात. हॉलमध्ये व्हाईट कर्टन लावले ना तर उजेड जास्त येतो, आणि डार्क कर्टन कधीच हॉलमध्ये लावायचे नाही. त्याला कारण असं की पॉझिटिव्ह एनर्जी मिळत नाही जर आपल्या हॉलमध्ये अंधार असेल तर, असं मला वाटतं. म्हणून मला ते कर्टन मी व्हाईट कलरचे लावले. त्याच्यानंतर निधी उठली. आम्ही मग थोडंसं बाहेर जायचं चाललं होतं, म्हणून मी चेंज वगैरे करून घेतलं. तर
इथे तिचं चाललं होतं. मग मी झोका खेळ चल मी खेळवते. आज मला पुरेपूर वेळ तिच्यासोबत घालवायचा होता, कारण शाळेमुळे वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे होता होईल तेवढा वेळ मी तिच्याबरोबर स्पेंड केला, प्लस माझी कामंही केली. संध्याकाळ झाल्यानंतर मग देवाजवळ दिवा लावून घेतला. हे एक वेगळीच शांतता. असं जसं योगा केल्याशिवाय माझं मन लागत नाही, तसं दोघं वेळ देवासमोर दिवा लावून नमस्कार करून छान थोड्याशा देवाशी गप्पा करून ना मला कुठेतरी असं मानसिक शांती मिळत असते. एक सवय झालेली आहे की नाही, म्हणजे भांडायचं जरी असलं तरी हक्काने देवाशी भांडते आणि प्रेमाने बोलायचं असेल तरी त्यांच्याशीच बोलून घेत असते. म्हणजे जे काही असते जास्त मी असं काही मागत नाही बसत खूप काही, फक्त एवढंच मागते की मिळालेल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मला मिळू दे. दुसरं काहीच मागत नाही, कारण आयुष्य आहे, संकट तर येणारच आहे. फक्त त्याला फेस करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, मग आपण आपलं आयुष्य एकदम आरामाने जगतो. हा दृष्टिकोन जर ठेवला ना आयुष्यात, तर खरंच आयुष्य खूप सोपं होतं. येणारे प्रॉब्लेम्सवर सोल्युशनही आपल्याला खूप लवकर मिळत असतं. तर नमस्कार वगैरे झाला. त्याच्यानंतर मला एक काम करायचं होतं, ते म्हणजे मला मेथीचे दाणे भिजवायचे होते. उसळ वगैरे करण्यासाठी नाही, तर पुढच्या व्हिडिओत समजेल तुम्हाला कशासाठी. तर इथं मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता पावसाळ्याचं सीझन सुरू झालेलं होतं, म्हणून म्हटलं की चला प्रयोग करून बघूया. जर तो प्रयोग सक्सेसफुल झाला तर खूपच छान. तर थोडेसेच मेथीचे दाणे मी घेतले. उसळ याच्यासाठी म्हटली मी आधी, की आई मला म्हटली होती की मेथीची उसळ पण छान लागते, पण ती इतकी जास्त कडू असते. म्हणजे कारल्याची भाजी मला आवडते, पण मला मेथी दाणे नाही. म्हणजे मला असं की नाही आपल्याला उलटी झाल्यासारखं होईल, म्हणून आईला म्हटलं मी खाणार नाही. तर गरम पाण्यात इथे मेथी भिजत ठेवली, उद्या तिला बांधून घेईल मोड आणण्यासाठी. त्याच्यानंतर निधीला बड्डे पार्टीला पाठवायचं होतं. आता तिला बरं वाटतंय बऱ्यापैकी, आणि तिचं सकाळचं चाललं होतं, कारण आमचे घरमालक आहेत त्यांच्याच नातीचा बड्डे होता. मग तिला माहिती होतं की बड्डे, आता तिला नाही कसं म्हणू, पण ती ओके असल्यामुळे म्हटलं की ठीक आहे इथल्या इथे जायचं आहे. सर्दी खोकला न होता तापच तिला थोडा जाणवला, त्याच्यामुळे तिला आता ताप नव्हता, म्हणून म्हटलं की ठीक आहे इथल्या इथे जायचं आहे तर जा. तर तिला मस्त फ्रॉक वगैरे घातला. हा फ्रॉक मी मिशोवरनं घेतलेला आहे. मला काहीतरी वाटतं 200-250च्या आसपासच हा फ्रॉक मिळालेला आहे. तर खूप सही आला हा फ्रॉक, आणि मी थोडा वाढत्या मापाचा घेतला, कारण निधीची हाईट खूप भरभर वाढते. शरीर वाढण्यापेक्षा फक्त उंचीच वाढत चाललेली आहे तिची. तर ती आता 7 वर्षाची झाली, तर मी 8 ते 9 वर्षाचा म्हणजे 1-2 वर्ष मोठा मागवला, त्याच्यामुळे तिला तो थोडा लूज होत होता. पण छान आला फ्रॉक. व्हाईट फ्रॉक आहे आणि त्याच्यावर पिंक कलरची मस्त गुलाबाच्या फुलांसारखी फुलं, आणि जॉर्जेटचा कपडा आहे. छोट्याशा फंक्शनसाठी म्हणजे पार्टीवर फंक्शनसाठी छान दिसतो, आणि मुलं कॅरी पण छान होतो. म्हणजे हेवी नसल्यामुळे ना इझिली कम्फर्टेबल मुलं त्याच्यामध्ये राहू शकतात, मुली सॉरी. तर मला फार आवडला. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. पडद्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तिथून तुम्ही घ्या. त्याचबरोबर तिचा छान मेकअप तर नाही केला मी, तिला लिप बाम वगैरे आणि पावडर लावलं, तर मस्त दिसत होती. तिचे नखरे चाललेले होते. तिला पाठवल्यानंतर म्हटलं की हा ड्रेसची लिंक शेअर करावी तुमच्याबरोबर. खूप सही आलेला आहे ऑफिस वेअरसाठी. मला याचा कलर खूप आवडला. त्याच्यानंतर याची ओढणी आहे गोटापट्टी वर्कमध्ये आलेली आहे, आणि लॉंग आली. म्हणजे माझी हाईट जास्त असल्यामुळे मला पण इतकी छान होती आहे, उंचीला पुरेपूर आली ती ओढणी. तर मस्त आहे. जॉर्जेटच्या कापडातली ओढणी आहे, आणि ड्रेस हा कॉटन मिक्स आहे, प्युअर कॉटन नाही. याची दुसरी गोष्ट आवडली ती म्हणजे याचा गळा मला फार आवडला होता. त्याच्यानंतर याच्यावर असलेली एम्ब्रॉयडरी वर्क, सगळ्यात जास्त तर मला ह्या स्लीव्जवरचं एम्ब्रॉयडरी वर्क आवडलं. वरती प्लेन आणि खाली एल्बोच्या जवळ मस्त अशी एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे. खूप सुंदर दिसतं. याचा रंग पण खूप सुरेख आहे, आणि याची पॅन्टची लेंथ पण पूर्ण खालपर्यंत आली. माझी हाईट 5.5 फूट असल्यामुळे ओके आहे हाईट, मला शॉर्ट होत नाही तर भरपूर ड्रेसेसची हाईट मला शॉर्ट होते. आणि ओव्हरऑल याचा लूक खूप सही आहे. 452 का 472 रुपयाला मला मिळालेला आहे हा ड्रेस, म्हणजे 500च्या आत आहे. तर तो तुम्ही घेऊ शकतात मिशोवरनं. त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला शोध होणार नाही, लिंकवरनं तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर ड्रेस वगैरे झाल्यानंतर म्हटलं निधीसाठी, आता ती म्हणजे काल परवापासूनच ती व्यवस्थित जेवत नव्हती, अगदी म्हणजे तिला चव नसल्यामुळे खात नव्हती, म्हणून म्हटलं पास्ता बनवावा. तर आय नो की हा थोडा अनहेल्दी होतो मैद्याचा असल्यामुळे, पण ती काही खातच नसल्यामुळे ऑप्शन नव्हतं, म्हणून म्हटलं की चला थोडासा आपण पास्ता बनवून देऊया. तर हे जे आहेत ना लॉक बटन मी मिशोवरनं घेतलेत, खूप कामी येत आहेत मला ते. म्हणजे
कुठलीही कॅरी बॅगमधून, आता डबे तर आपण करू शकत नाही रेंटेड घर असल्यामुळे, पण मग एकाच डब्यात आपण सगळं सामान ठेवतो. जर ते ओपन ठेवलं तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं आपल्यासाठी, एकत्र होतं किंवा सांडलं जातं. ते सांडायला नको म्हणून असे जर बटन लावून ठेवलं ना की ते एकदम छान असतं. त्याच्यानंतर ते ठेवलं मी आणि मग पास्तासाठी पाणी ठेवलेलं होतं उकळी यायला. मीठ टाकलं, त्याच्यात थोडं तेल टाकलं आणि पास्ता टाकून दिला. पास्ता मॅक्रोनी आहे हे ॲक्च्युली, पास्ता नाही म्हणता येणार, प्रॉपर पास्ता मॅक्रोनी म्हणतात याला. त्याच्यानंतर म्हटलं की चला तो बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण पूर्ण त्याची तयारी करून घेऊया. तर शिमला मिर्च, कांदा, गाजर आणि टोमॅटो एवढं टाकते आहे मी. पहिल्यांदा मी असा बनवते, नाही तर त्याला साधा फक्त पास्ता मसाला, टोमॅटो सॉस एवढंच टाकलेला मी बनवते. हा चॉपिंग बोर्ड मला खूप जास्त कामात आला आहे आणि हा ॲमेझॉनवरनं मी घेतलेला होता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन, म्हणजे आज जेवढे मी प्रोडक्ट दाखवते सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तिकडे पास्ता बॉईल होत होता तोपर्यंत हे एक कुरिअर आलं होतं, किचनशीच रिलेटेड होतं, म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि त्याला कारणही असं की आत्ता शिमला मिरची आणि कांदा थोडा उरला, तर ह्या झिपलॉक व्हेजिटेबल बॅग मागवलेल्या होत्या मी. तर एकदम छान पॅक होतात आणि प्लस आपण जर असं शेवगाच्या शेंगा, गवाराच्या शेंगा आणल्या आदल्या दिवशी आणि त्या कापून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी पटकन बनवायला मदत होऊन जाते. तर मग प्लास्टिकच्या बॅग त्या अशा म्हणजे पन्नी ठेवण्यापेक्षा, कॅरी बॅग असतात त्या अशा गोल करून ठेवण्यापेक्षा ह्या दिसायलाही छान दिसतात आणि जागा पण कमी व्यापतात आणि याचं जे लॉक आहे ते इझिली लॉक होऊन जातं. तर बघा याच्यामध्ये मी आता कांदा आणि मिरची एकत्र ठेवते आहे, जे मला सकाळी लगेच कामात येईल. संडे असल्यामुळे आता काहीतरी असाच मेनू बनेल की ज्याच्यात शिमला मिरची यूज होईल आणि याच्यात जी काही म्हणजे फुगते ना ती पिशवी, तर इझिली त्यातली हवा जी आहे ती बाहेर जाते आणि हा लॉक होऊन जातो. 78 रुपयाला 5 मिळालेले आहेत मला, अगदी छान मिळाल्यात घरपोच 78 रुपयाला. चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगलं आलं मला कुरिअर. तर याची पण लिंक मी देते आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. बाकीच्या गोष्टींसाठी पण हे आपल्याला कामात येतं. जर आपल्याला बाहेर वगैरे जाण्यासाठी काम न्यायचं असेल तर एखाद्या गोष्टीसाठी बॅग आपण नेऊ शकता. साईज त्याची बऱ्या प्रमाणात मोठी आहे, तर त्याची लिंक मी देते, तुम्ही तिथून घेऊ शकता. त्याच्यानंतर पास्ता बॉईल झाला, कुरिअर दाखवता तर एकीकडे पास्त्याचं मी ते काढून घेतलं आणि आता ह्याच कढईत मी तेल वगैरे टाकलेलं आहे आणि कांदा वगैरे त्यात परतून घेते. ही जी लोखंडाची कढई आहे, मी मागे एकदा व्हिडिओ केला होता की याचा मला खूप आता वापर होतो आणि उपयोग पण होते, वापर होण्यापेक्षा उपयोग होतो असं म्हणेल. सकाळी मी त्यात शिराई बनवला होता, त्यात मी गवाराची भाजी बनवली, त्याच्यानंतर मिरच्या तळू शकते, भज्या मोस्टली तर तळण्यासाठी आहे ते. त्याच्यानंतर कुठलाही चायनीज पदार्थ जसं की आता मंचुरियन राईस झाला, नूडल्स झाल्या, पास्ता झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी पण मी याच्यात बनते. खूप छान बनतात आणि झटपट बनतात, लवकर मस्त असं त्याच्यात शिजतं काही पण आणि जळत नाही. आता शिजतं याचा अर्थ ती बारीक असेल तर असं दडच आहे, पण खूप छान पदार्थ याच्यामध्ये बनतात. तर हे सगळं तेलात जिन्नस टाकल्यानंतर ते मस्त शॅलो फ्राय करून घेतलं, सोते करून घेतलं आणि शॅलो फ्रायने त्याच्यात पास्ता मसाला टाकला. त्याच्यानंतर थोडी काळी मिरी पावडर टाकली आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ऑर्गॅनो टाकले होता. आता इटालियन पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये ऑर्गॅनो हे जे हर्ब आहे ते पाहिजेच असं मला वाटतं, त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. म्हणून म्हटलं की चला थोडं ऑर्गॅनो टाकून घेऊया. कोथिंबीर या ठिकाणी मी स्किप करणार आहे ऑर्गॅनो टाकल्यामुळे, कारण आपली कोथिंबीर जी आहे ती पण हर्बमध्ये येते. म्हणून म्हटलं की चला ऑर्गॅनो टाकलं. थोडंसं मीठ मी नंतर टाकलं, कारण पास्त्यात जरी मीठ घातलं होतं तरी ह्या व्हेजिटेबलसाठी मीठ खूप गरजेचं आहे. पास्त्यातलं मीठ याला लागणार नाही, म्हणून थोडं मीठ टाकलं आणि ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर याच्यामध्ये पास्ता टाकलेला आहे. ॲक्च्युली मला निधीला सरप्राईज द्यायचं होतं, तिला माहीत नव्हतं मी पास्ता बनवून देईल, पण म्हटलं ती यायच्या आधीपर्यंत आपला पास्ता झालाच पाहिजे म्हणून पटापट मी करून घेतला पास्ता. आणि लवकर होणारी डिश आहे ही, अगदी 2 मिनटात नाही होत. मॅगीसारखी मॅगी ही 2 मिनटात नाही होत, एक 10 ते 15 मिनटं त्याला लागतात. म्हणजे 10 मिनटात तो बॉईल झाला की 5 मिनटं त्याला फोडणी वगैरे द्यायला लागतात. तर हे सगळं मी एकत्र करून घेतलं आणि ऑर्गॅनोमुळे ना याला खूप छान असा फ्लेवर पण येतो, प्लस
टेस्ट पण छान लागते. मी सुरुवातीला सॉस टाकायचं विसरली होती व्हेजिटेबल्समध्ये, मग म्हटलं की चला नंतर का असो ना पण व्हेजिटेबल्स सॉस आपण हा सॉस टाकायचं विसरलं. केचप, टोमॅटो केचप तर आपण टाकून घेऊया, त्याच्याशिवाय टेस्ट ही प्रॉपर येत नाही आणि मुलं पण खात नाही. तर हा पूर्ण असा व्हेजिटेबल टाकून थोडा तरी मी पौष्टिक बनवलेला आहे. मैद्याचा असल्यामुळे पूर्णपणे पौष्टिक होत नाही. तेवढं बनवता बनवता मला निधीचा आवाज आला. ये चल बस, हँडवॉश कर आणि बस. तर पास्ता पाहून मॅडम एकदम जाम खुश झाल्या होत्या आणि बघा खूप टेम्पटिंग झालेला आहे हा पास्ता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. इथेच व्हिडिओ संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या.